शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गवारीच्या शेंगांची भाजी बनवूया, लसुणी गवार। तर त्यासाठी बघा, हा गवार घेतलाय, छान असा कवळासा गवार असा छान तोडून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, हा गवार पाव किलो गवार घेतला आपण। लाल तिखट, धनेपूड, जिरं, मोहरी, लसूण, हळद, थोडासा गूळ आणि शेंगदाण्याचं 2 चमचे पूड आणि हा आपला कांदा लसूण मसाला। तर चला आपण आता लसुणी गवार बनवूया। चला आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्यात आपण जिरं आणि मोहरी, जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची। जिरं मोहरी चांगली तडतडली की नंतर मग आपण लसूण भरपूर घ्यायचा, कारण आपण हा लसुणी गवार करतोय की नाही, लसूण भरपूर घ्यायचा आणि असं छान बारीक चिरून घ्यायचा। आता जिरं मोहरी आपली छान तडतडते, आता त्यात टाकूया आपण हा लसूण। आता लसूण टाकून घेतला आपण, त्यात थोडासा हिंग टाकून घेऊ। आता आपण त्यात हा गवार टाकून घेऊ। आता आपण छान असं तेलावर चांगला परतवून घ्यायचा, म्हणजे तो चवीला गवार छान लागतो। आणि या गवारची शेंगा खूप कवळ्या शेंगा आहेत आणि लवकर होते ही भाजी। तुम्ही डब्याला पण मुलांना देऊ शकता किंवा मिस्टरांना टिफिनलाही देऊ शकता, तोंडी लावण्यासाठी पण छान लागते ही भाजी। अशी छान तेलावर परतवून घ्यायची आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ। बघा, आता आपण तेलावर छान परतवून घेतला गवार आणि 5 मिनिट आपण झाकण ठेवून घेतलं, म्हणजे आपला गवार पण छान असा भाजला गेला छान। आता आपण त्यात हा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धनेपूड, हळद, आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण परत परतवून घेऊ आणि परतवून घेतल्यानंतर आपण झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं, कारण हा गवार खूप कवळा आहे, त्याच्यामुळे याला शिजायला काही जास्त वेळ नाही लागत। आता आपण झाकणावर पाणी ठेवूया वर, म्हणजे आपला गवार खाली लागणार पण नाही, तो वाफेवरच छान होईल। थोडंसं पाणी ठेवायचं आपण। आपण 5 ते 10 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊ। चला तर आपण बघूया गवार किती आपला शिजला। आपण हे झाकणावर पाणी ठेवलेलं की नाही, त्याच्यामुळे त्यातल्या वाफेमुळेच आपला गवार छान शिजतो, न पाणी टाकता। असं वरती पाणी ठेवायचं झाकणावर। आपला गवार बराचसा शिजलेला आहे। आता आपण त्यात ते दाण्याचं पूड, 2 चमचे दाण्याचं पूड घालून घेऊ, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, परतवून आपण परत झाकण ठेवून देऊ आणि मीठ राहिलं टाकायचं, मीठही टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ। या छान वाफेवरचा गवार खूप छान लागतो। गूळ आपण सगळ्यात शेवटी घालायचा। आता आपण परत हे पाण्याचं झाकण आपण आता परत असं ठेवून देऊ। चला तर आपण बघूया आपली भाजी कुठपर्यंत झाली। हे बघा, अशी छान वाफेवरचा गवार, लसुणी गवार। आता राहिला आपला गूळ टाकायचा। आपली भाजी पण छान शिजत आली, खूप पण अगदी शिजवायची नाही, अगदी गाराने करायची भाजी आपल्याला। आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण, हा गूळ, थोडासा गूळ घालायचा।
तुम्ही गूळ नक्की थोडासा टाकून बघा, चवीला खूप छान लागते ही भाजी. आणि कढीपत्ता पण जरूर घाला. चला, तयार झाला आपला लसूणी गवार. चला, आता आपला गूळ पण यात विरघळला आहे. आता झालं आपला लसूणी गवार तयार झाला. आता आपण सर्व करून घेऊ. बघा, माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण सर्व करून घेऊ.